नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आपण विविध टेस्ट आपल्या टेलिग्रामच्या माध्यमातून तुम्हाला प्रोवाइड करत असतो आणि त्या टेस्टचं जे सोल्युशन आहे, जे एक्सप्लेनेशन सेशन आहे ते यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर महा ट्रान्सको आणि महा मेट्रो याच्यासाठीचं जे इंजिनिअरिंगचं आमचं इन्फिनिटी अकॅडमीचं हे पुस्तक आहे, याच्या पुस्तकामधले काही MCQ आम्ही टेस्टच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दिलेले आहेत आणि ते आपण सॉल्व करणार आहोत या सेशनमध्ये। आमचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया। आजचा जो टॉपिक आहे हा आहे महा मेट्रो आणि महा ट्रान्सको याच्यासाठी उपयुक्त असा ॲनालॉग आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स हा जो विषय आहे, या विषयामधला महत्त्वाचा टॉपिक आणि पहिलाच टॉपिक आणि तो म्हणजे डायोड। आयडियल डायोड बद्दल या स्पेसिफिक टेस्टमध्ये आम्ही MCQ विचारले होते आणि त्याचंच एक्सप्लेनेशन या सेशनमध्ये आपण बघणार आहोत। चला सुरुवात करूया। पहिला क्वेश्चन जो आहे आयडियल डायोडवर। ओके, आता आयडियल डायोडवरचा हा क्वेश्चन काय आहे बघा। इन आयडियल डायोड model diode in forward bias is considered as a resistor, perfect conductor, perfect insulator, capacitor। एक लक्षात घ्या, जो डायोड आहे आणि हा जर डायोड आयडियल असेल तो when it is in forward bias, that means anode is connected to positive, cathode is connected to negative, then it is known as a forward bias diode। But we are talking about the आयडियल वन मध्ये इट ऍक्ट ॲज अ ऑन स्विच म्हणून काम करतो। म्हणजे रेजिस्टन्स किती असेल, फॉरवर्ड रेजिस्टन्स 0। ओके, मग फॉरवर्ड रेजिस्टन्स जर 0 असेल तर ह्याचा अर्थ म्हणजे करंट हायर असेल, बरोबर आहे। मग रेजिस्टर म्हणून काम करतोय का तो? नाही, तो परफेक्ट कंडक्टर म्हणून काम करेल। काय करेल? परफेक्ट कंडक्टर म्हणून काम करेल। मग आता या केस मध्ये लक्षात ठेवा की when a ideal diode is connected in forward bias, it is considered as a perfect conductor। It is considered as a perfect conductor। Okay, not insulator, कारण इन्सुलेटर म्हणजे काय? रेजिस्टन्स इज व्हेरी हाय, ते आहे का? नाही। आणि कॅपॅसिटर तर मुळातच नाही। लक्षात ठेवा, when the diode is in forward bias, when the diode is in forward bias, its resistance is 0 and it acts as a on switch। आणि तेच जर आपण कन्सिडर केलं when a diode is in reverse bias। आता हे काय झालंय? हे रिव्हर्स बायस कनेक्शन झालंय। एनोडला निगेटिव्ह जोडलाय, कॅथोडला पॉझिटिव्ह जोडलाय, देन द डायोड ऍक्ट ॲज अ ऑफ स्विच। ओके, मग ऑफ स्विच आहे म्हणजे रेजिस्टन्स काय आहे? रेजिस्टन्स इन्फानाइट आहे। व्हाय इन्फानाइट? बिकॉज वी आर टॉकिंग अबाउट द आयडियल डायोड। ओके, म्हणजे जर हाच क्वेश्चन जर आपण चेंज केला, इन आयडियल डायोड मॉडेल डायोड इन फॉरवर्डच्या जागी जर आपण रिव्हर्स लिहिलं, फॉरवर्डच्या जागी आपण जर रिव्हर्स लिहिलं, मग त्या केसमध्ये ऑप्शन काय होईल? व्हिडिओ पॉज करा आणि याचा आन्सर द्या। पर्टिक्युलर रेजिस्टन्स रिव्हर्स बायस मध्ये तो काय करेल? परफेक्ट इन्सुलेटर म्हणून काम करेल। रेजिस्टर सुद्धा नाही, कारण रेजिस्टन्स व्हेरी होतं त्याचं। परफेक्ट इन्सुलेटर, कारण इथे काय आहे? रेजिस्टन्स इन्फानाइट आहे। हायर द रेजिस्टन्स 0 इज करंट, कारण रेजिस्टन्स जर 0 असेल तर कंडक्टन्स रेजिस्टन्स जर इन्फानाइट असेल तर कंडक्टन्स काय झाला तुमचा? हा झाला 0। तर दिस इज नथिंग बट द आन्सर। म्हणजे एकाच क्वेश्चन मध्ये दोन क्वेश्चन्स आपल्याला मिळाले बघा। नेक्स्ट क्वेश्चन, व्होल्टेज ड्रॉप प्रोड्यूस बाय अ डायोड ॲट अ फॉरवर्ड बायस इन आयडियल डायोड मॉडेल इक्वल टू। आता या केसमध्ये परत तेच आहे, आपण आयडियल डायोड बद्दल डिस्कस करतोय या सेशन मध्ये। हा आयडियल डायोड आहे। आताच मी सांगितलं आयडियल डायोड ऍक्ट ॲज अ ऑन स्विच कधी? when it is in forward bias, and ideal diode act as a off switch when it is in reverse bias। ओके, मग आता या केस मध्ये काय म्हटलंय? व्होल्टेज ड्रॉप प्रोड्यूस इन अ डायोड फॉर फॉरवर्ड बायस, म्हणजे फॉरवर्ड बायस मध्ये असताना याच्या अक्रॉस किती व्होल्टेज ड्रॉप होतं? तो डेफिनेटली इट ऍक्ट ॲज अ कंडक्टर। हा काय म्हणून काम करतोय?
कंडक्टर म्हणून काम करतोय, मग काय होईल, पोटेन्शियल सेम असेल. मग कुठला आन्सर आहे, 0.7 नाही, 0.3 नाही, 1 व्होल्ट नाही, 0 व्होल्ट. फॉरवर्ड बायस मध्ये जे व्होल्टेज ड्रॉप असतं आयडियल डायोड मध्ये ते किती असतं, 0. तुम्ही काहींना प्रश्न पडला असेल की सिलिकॉन साठी 0.7 आणि जर्मेनियम साठी 0.3 तर आहे सर, बट दॅट इज नॉट अ आयडियल डायोड. दॅट इज नॉट अन आयडियल डायोड. वी आर टॉकिंग अबाउट द आयडियल डायोड. मग आता याच केसमध्ये जर आपण क्वेश्चन चेंज केला, काय चेंज केलं बघा, इथे केलं आयडियल डायोडच्या जागी सिलिकॉन डायोड, देन द व्होल्टेज ड्रॉप इज नथिंग बट द 0.7. जर आयडियलच्या डायोडच्या जागी मी जर इथे म्हटलं जर्मेनियम डायोड, देन व्होल्टेज ड्रॉप किंवा ज्याला आपण म्हणतो की पोटेन्शियल ड्रॉप इज नथिंग बट द 0.3 व्होल्ट. ओके, म्हणजे एकाच क्वेश्चन मधनं बघा 3 क्वेश्चन्स तयार होऊ शकतात. आता एक स्पेसिफिक इलेक्ट्रिकल सर्किट दिलेला आहे, द करंट I थ्रू द सर्किट इफ वी कन्सिडर द डायोड इज आयडियल डायोड. आता हा आयडियल डायोड आहे. आयडियल डायोड आताच आपण सांगितलं फॉरवर्ड बायस मध्ये ऑन स्विच, रिव्हर्स बायस मध्ये ऑफ स्विच. मग इथे काय म्हटलंय, करंट विचारलंय. करंटचा फॉर्म्युला अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ, व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स, सिंपल. मग या सर्किटमध्ये व्होल्टेज किती आहे, कारण त्यांनी म्हटलंय आयडियल डायोड, आणि आयडियल डायोडचा इथे बघा काय आहे, हा 3 व्होल्ट सप्लाय जोडलेला आहे. 3 व्होल्टचा जो पॉझिटिव्ह टर्मिनल आहे तो या ॲनोडला जोडलाय, आणि जो निगेटिव्ह टर्मिनल आहे तो कशाला जोडलाय, कॅथोडला जोडलाय. म्हणजेच काय झालं, इथे हा जो पर्टिक्युलर आयडियल डायोड आहे हा फॉरवर्ड बायस मध्ये आहे. जर डायोड फॉरवर्ड बायस मध्ये असेल तर इट ऍक्ट ॲज अ सिंपल ऑन स्विच. बरोबर आहे, म्हणजे हा शॉर्ट सर्किट झालाय. मग रेजिस्टन्स किती आहे, 1 किलो ओहम. व्होल्टेज किती आहे, 3. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचंय, I. सिंपल, I इज इक्वल टू V किती आहे, 3 डिवायडेड बाय R किती आहे, 1. पण 1 आहे का नुसता, नाही, 1K आहे. 1K म्हणजे 10⁻³ ओहम. If we simplify this is nothing but the 3 divided by 1 is 3 into हे वरती नेलं 10⁻³ आता 10⁻³ म्हणजे काय, 3 मिली एम्पियर. कुठे दिसतंय तुम्हाला, हे इथे 3 एम्पियर मुद्दामून चुकवण्यासाठी दिलंय. इथे जर तुम्हाला हे कळलं नाही तर 3 डिवायडेड बाय 1 3 आपण हे आन्सर देऊन मोकळं होतो. दॅट इज रॉंग आन्सर. 1 एम्पियर 0.3 एम्पियर चुकीचे आन्सर्स आहेत. नेक्स्ट सिमिलर क्वेश्चन आहे, फक्त व्हेरायटी ऑफ क्वेश्चन्स आपण बघतोय. आणि कशासाठी बघतोय तर हे डायोड वरचे बेसिक क्वेश्चन्स आहेत, स्पेशली आयडियल डायोड वरचे. ओके, आता हा जो स्पेसिफिक पर्टिक्युलर क्वेश्चन्स आहे किंवा हे जे क्वेश्चन्स आपण घेतोय, मी आताच तुम्हाला सांगितलं की या बुकमधनं घेतलेले आहेत. सिंपल सोप्या भाषेमध्ये जे टेक्निकल विषय आहेत ते सर्व टेक्निकल विषय याच्यामध्ये थिअरॉटिकल कन्सेप्च्युअल टाईपनी मॅथडनी घेतलेला आहे. टोटल 8 टेक्निकल विषय आहे याच्यामध्ये, आणि MCQ आहेत. एक जवळपास 1500 पेक्षा जास्त MCQ तुम्हाला प्रॅक्टिससाठी या बुकमध्ये दिलेले आहे. हे बुक पर्टिक्युलर बुक महाट्रान्सको आणि महामेट्रोसाठी तुम्हाला यूज होणार आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बद्दल आपण बोलतोय, आयडियल डायोड बद्दल बोलतोय. परत सिमिलर टाईपचा क्वेश्चन आहे, करंट विचारलाय. द करंट थ्रू द सर्किट I इफ व्होल्टेज इज -3. आता हे व्होल्टेज काय आहे, -3 व्होल्ट आहे. आता -3 व्होल्ट जर असेल मग त्या केसमध्ये हा मायनस आहे आणि हा प्लस आहे, कारण -3 व्होल्टेज म्हटलंय. जरी पोलॅरिटी तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी दिलेली आहे, पण व्होल्टेजचं पोटेन्शियल -3 दिलेलं आहे, म्हणजे हा मायनस झाला, हा प्लस झाला. जेव्हा आपण डायोडच्या ॲनोडला निगेटिव्ह आणि कॅथोडला पॉझिटिव्ह लावतो, इट इज इन रिव्हर्स बायस. दिस इज इन रिव्हर्स बायस. इट ऍक्ट ॲज अ ऑफ स्विच, म्हणजे ओपन सर्किट झाला. म्हणजे हे सर्किट कसं तयार होईल बघा, हा तुमचा व्होल्टेज झाला मायनसमध्ये. ओके, हा रेजिस्टन्स जो ब्लॉकनी दाखवला इथे, आणि आता इथे ओपन झालाय. का, कारण डायोड इज इन रिव्हर्स बायस. करंट फ्लो होईल का, नाही. करंट कधी फ्लो होतो, जर करंटला कंप्लीट क्लोज लूप पाथ मिळाला तरच फ्लो होणार. इथे क्लोज लूप पाथ नाही आहे, म्हणजे करंट फ्लो होणार नाही. म्हणजे करंट किती असेल, 0. कुठे दिसतंय आन्सर, पहिलाच ऑप्शन ए. 3 एम्पियर नाही, 1.5 नाही, 6 नाही. लक्षात ठेवा, इथे क्वेश्चन रिपीट जर झाला विथ पॉझिटिव्ह पोलॅरिटी 3 व्होल्ट, त्या केसमध्ये मात्र
आन्सर जे आहे ऑप्शन जे आहे ते वेगळं असणार. फॉर एक्झाम्पल दिस इज नथिंग बट द इनिशियली पॉझिटिव्ह 3 व्होल्ट. आता पॉझिटिव्ह 3 व्होल्ट जर म्हटलं, हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह, म्हणजे ॲनोड पॉझिटिव्ह होईल, हा निगेटिव्ह होईल, म्हणजे डायोड इज इन फॉरवर्ड बायस. आणि आपल्याला माहिती आहे डायोड फॉरवर्ड बायस झाला की इट ॲक्ट ॲज अ ऑन स्विच. मग व्होल्टेज किती होतं 3, रेजिस्टन्स किती आहे 1, मग करंट किती होईल व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स 3 डिवायडेड बाय 1 किलो, म्हणजे परत 3 मिली एम्पियर. येते लक्षात. म्हणजे जर आपण या पर्टिक्युलर डायोडचे बायसिंग चेंज केले, म्हणजे हे जर व्होल्टेज चेंज केलं तर आपल्याला वेगळा क्वेश्चन्स मिळू शकतो. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. बेसिक आहेत या गोष्टी. पटकन तिथल्या पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक किंवा ज्या कंडिशन्स आहेत त्या चेंज करून बघायच्या. कंडिशन चेंज केल्या की तुम्हाला आयडिया येईल की नेमकं स्पेसिफिक काय होतंय तिथे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आपण आयडियल डायोड बद्दल बोलतोय त्याच्यामुळे सिमिलर क्वेश्चन वाटू शकतात, पण हे व्हेरायटी ऑफ क्वेश्चन्स आहेत. If current source I produce a current of 1 milliampere and a resistance R is equal to 3 kilo ohm. आता बघा इथे करंट जो आहे हा करंट I आहे. किती व्हॅल्यू दिलेली आहे 1 मिलीएम्पियर. 1 मिलीएम्पियर हा करंट इकडे फ्लो होईल. काही करंट रेजिस्टन्स मधनं जाईल, काही करंट डायोड मधनं जाईल. पण कधी जर आपण सुरुवातीला त्याच्या कंडिशन चेक करू की काय कंडिशन आहेत. What is the voltage across the resistor? या रेजिस्टरच्या अक्रॉस व्होल्टेज विचारलेला आहे. सपोज प्लस मायनस व्ही. किती व्होल्टेज आहे ते विचारलंय. गिवन दॅट आयडियल डायोड इज प्रेझेंट. आता हा आयडियल डायोड आहे. ओके, आता आयडियल डायोडला आपण कन्सिडर करतो. हा जो करंट आहे हा करंट 1 मिलीएम्पियर आहे. हे डिरेक्शन दिलेलं आहे. ओके, मग आता त्या केसमध्ये नक्कीच हा करंट असा फ्लो होईल. एक लक्षात ठेवा, करंट ऑलवेज फ्लो थ्रू द मिनिमम रेजिस्टन्स पाथ. इट ऑलवेज फॉलो द लो रेजिस्टन्स पाथ. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज हा करंट आहे, इकडे रेजिस्टन्स आहे आणि इकडे रेजिस्टन्स नाही, तर नक्कीच करंट इकडनं जाईल. आपल्यासारखंच एखादा रस्ता स्मूथ असेल, आपण व्हेकल तिकडनं चालवतो, टू व्हीलर तिकडनं नेतो. खड्ड्याचा रस्त्यातनं जातोय का आपण, रेजिस्टन्स असेल ऑब्स्टॅकल असेल तिकडे जातो का आपण, नाही. मग काय करतो, तर करंट ऑलवेज फॉलो द लो रेजिस्टन्स पाथ. इट नेव्हर यूज द हाय रेजिस्टन्स पाथ. मग आता इथे लक्षात घ्या 1 मिलीएम्पियर करंट आहे. हे करंटचं डिरेक्शन आहे, म्हणजे हा पॉझिटिव्ह असला पाहिजे, हा निगेटिव्ह असला पाहिजे. ओके, हा जो टर्मिनल आहे तो, म्हणजे करंट हा असा फ्लो होतोय. मग या केसमध्ये हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह, म्हणजे हा पॉझिटिव्ह म्हणजे हा निगेटिव्ह. म्हणजेच काय, तर डायोड इज इन फॉरवर्ड बायस. का, कारण हा डायोड कसा आहे आयडियल डायोड आहे. मग करंट असा फ्लो होईल. हा लो रेजिस्टन्स पास झाला, इकडे रेजिस्टन्स आहे, त्याची काहीतरी व्हॅल्यू आहे. करंट इकडे जाईल का, नाही. करंट जर इकडे गेला नाही तर सगळ्याच्या सगळा करंट इकडे फ्लो होईल. मग आता आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचंय बघा. प्रश्न काय विचारलाय तो समजून घ्या. प्रश्न काय आहे की आपल्याला करंट कॅल्क्युलेट करायचं, करंट जर आय असेल तर व्होल्टेज अक्रॉस द रेजिस्टर विचारलंय, या रेजिस्टरच्या अक्रॉस. आता हा जर लो रेजिस्टन्स पाथ असेल म्हणजे इट ऍक्ट ॲज अ कंडक्टर. मग कंडक्टर असेल तर याच्या अक्रॉस व्होल्टेज किती असतं 0. आणि जे व्होल्टेज इथे असेल तेच व्होल्टेज त्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस असेल. कुठे दिसतंय तुम्हाला, पहिलाच ऑप्शन, ऑप्शन ए, दॅट इज अ 0. लक्षात ठेवा. पण हेच जर हा डायोड उलटा लावलेला असता, म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज इफ दिस डायोड लाईक दिस, or we can say they connected like this, so in that case what will happen, it is in reverse bias. म्हणजे हा पार्टच कट झाला असता आणि सगळ्याच्या सगळा करंट कुठनं गेला असता, या रेजिस्टन्स मधनं. मग तो करंट किती असता I. येते लक्षात. नेक्स्ट क्वेश्चन, इफ रेजिस्टन्स R1 is 10K, this is 10 kilo ohm, V2 is 2 volt, V1 is 3 volt, and the diode is ideal. Again we consider the diode is ideal. हे परत रिपीट होता है, but it is very important. When the diode is in forward bias, it acts as an on switch, resistance is 0 and current is maximum. And when the diode is in reverse bias,
It act as a off switch. It act as a off switch. Resistance is infinite and current is 0 minimum. ओके, मग आता इथे काय आहे, आयडियल डायोड दिलेला आहे, इथे कनेक्ट केला आहे, आर दिलाय आणि हे दोन रेजिस्टन्सेस आहेत. देन द करंट आय थ्रू द सर्किट. आता करंट काढायचं आहे आपल्याला. लक्षात घ्या, हा जर सर्किट आपण लक्षात घेतलं, इथलं याला जर सेपरेट आपण ड्रॉ केलं तर इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि इकडे हा डायोड जोडलेला आहे. पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी इज कनेक्टेड टू cathode and negative terminal of the battery is connected to anode. That means this diode is in reverse bias. आणि reverse bias मध्ये डायोड काय असतो, ऑफ असतो. याचा अर्थ हा जो डायोड आहे हा पिक्चर मध्ये कामच करणार नाही, तिकडे तो युटिलाइजच होणार नाही. मग सर्किट फक्त एवढं असेल. मग एवढ्या सर्किटसाठी आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे करंट. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे करंट. मग सर्किट कसं तयार होईल बघा, हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. हे जे टर्मिनल आहे हे मी हे असं दाखवलं आणि हा रेजिस्टन्स तर आहेच आहे. ओके, हा रेजिस्टन्स, याची व्हॅल्यू किती आहे 10 किलो. हा किती आहे 3 व्होल्ट, हा किती आहे 2 व्होल्ट. बॅटरीज आर कनेक्टेड बॅक टू बॅक. बॅटरीज कशा जोडलेल्या आहेत, बॅक टू बॅक. मग बॅक टू बॅक जर बॅटरी जोडल्या तर त्याचं स्पेसिफिकली डिफरन्स जे आहे ते इक्विव्हॅलंट पोटेन्शियल होईल. म्हणजे इथे पोटेन्शियल डिफरन्स किती होता होईल दोघांमधला 1चा. मग आता बघा, आता सर्किट कसं तयार होईल. ओके, दिस सर्किट इज बिकम नाव, या दोघांपासून एक बॅटरी तयार केली, 3 पॉझिटिव्ह आणि -2 म्हणजे 1 व्होल्ट सप्लाय. इट इज कनेक्टेड अक्रॉस द रेजिस्टन्स ऑफ 10 K. Now it is simple to determine the value of current I. What is I? I is equal to V upon R. V किती आहे इथे 1 व्होल्ट, R किती आहे 10K. मग हे काय झालंय 1 डिवाइडेड बाय 10 म्हणजे 0.1 आणि हे K 10⁻³ तो न्यूमरेटर मध्ये गेला म्हणजे इंटू 10⁻³ एम्पियर. मग किती झालं हे 0.1 मिली एम्पियर. कुठे दिसतंय, अगेन ऑप्शन ए, सॉरी 0.1, सॉरी ऑप्शन डी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट विल बी द व्होल्टेज V out if VA is 3 volt and VB is -5 volt. VA 3 व्होल्ट दिलाय, VB -5 व्होल्ट दिलाय. दोन्ही डायोड कसे आहेत, आयडियल डायोड आहेत. ह्या व्हिडिओच आपण आयडियल डायोडवर डिस्कस करतोय, MCQs डिस्कस करतोय. मग आता इथे बघा, ॲनोडला पॉझिटिव्ह जोडलाय म्हणजे हा नॅचरली अपोजिट पोलॅरिटी असेल मायनस. हा मायनस जोडलाय म्हणजे हे नॅचरली पॉझिटिव्ह पोलॅरिटी असेल पॉझिटिव्ह. म्हणजे जो हा वाला पहिला डायोड आहे तो झाला तुमचा फॉरवर्ड बायस आणि दुसरा जो डायोड आहे तो झाला रिव्हर्स बायस. म्हणजे आता हे सर्किट कसं तयार होईल बघा, VA हा डायोड ऑन आहे. ओके, हा वरचा इथे कनेक्ट केलेला आहे, हा टर्मिनल तुमचा V आउटला निघालाय. इथे जे VB आहे तुमचं हा ओपन झालाय आणि इथे रेजिस्टन्स आहे R. ओके, आणि हे ग्राउंड. आता इथे कनेक्शन नाहीच आहे म्हणजे हा डिस्ट्रीब्यूट होईल. ओके, म्हणजे हा पिक्चर मध्ये राहणार नाही. राहिलं काय फक्त VA. मग VAच व्होल्टेज इथे असेल कारण व्होल्टेज पोटेन्शियल इथलं काय किंवा इथलं काय सेम असेल. येते लक्षात, कारण एकच टर्मिनल, नोड एकच आहे म्हणजे व्होल्टेज लेवल त्या वेळची तीच असेल. मग इथे व्होल्टेज किती होतं 3 व्होल्ट म्हणजे इथे सुद्धा किती मिळेल 3 व्होल्ट म्हणजे आउटपुटला किती मिळेल 3 व्होल्ट. कुठे आहे ते, ऑप्शन बी. येते लक्षात, हे डिफरन्स लक्षात घ्या. आणि आपण याच्या अगोदरच्या क्वेश्चनमध्ये जसं बघितलं की फॉरवर्ड कधी असतं रिव्हर्स कधी असतं त्याच्यावर खूप काही अवलंबून आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द DC रेजिस्टन्स ऑफ अ क्रिस्टल डायोड इज स्पेस इट्स AC रेजिस्टन्स सेम ॲज मोर दॅन लेस दॅन नन ऑफ अबो. सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घ्या की DC रेजिस्टन्स म्हणजे काय आणि AC रेजिस्टन्स म्हणजे काय. रेजिस्टन्स ऑफर्ड बाय द डायोड, हा रेजिस्टन्स आहे, सॉरी हा डायोड आहे आयडियल डायोड आणि यानी रेजिस्टन्स
अपोज केलाय किंवा अपोज केलाय एखाद्या गिवन सिग्नलला, मग ते जर गिवन सिग्नल डीसी असेल दॅट इज कॉल्ड ॲज अ डीसी रेजिस्टन्स किंवा स्टॅटिक रेजिस्टन्स. आणि जर दिलेला इनपुट जर एसी असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ एसी रेजिस्टन्स किंवा डायनॅमिक रेजिस्टन्स. म्हणजे रेजिस्टन्स प्रोव्हाइडेड बाय द डायोड टू द डीसी सिग्नल. म्हणजे याला जर मी डीसी दिला तर हा जो अपोज प्रोव्हाइड करेल त्याला म्हणतात स्टॅटिक रेजिस्टन्स किंवा डीसी रेजिस्टन्स. स्टॅटिक रेजिस्टन्स किंवा डीसी रेजिस्टन्स. आणि तेच जर मी त्या डायोडला एसी दिला, इनपुट अल्टरनेटिंग करंट, जर इनपुट एसी दिलं मी तर त्यावेळेस तो जो रेजिस्टन्स देतो दॅट इज कॉल्ड ॲज अ डायनॅमिक रेजिस्टन्स. दॅट इज कॉल्ड ॲज अ डायनॅमिक रेजिस्टन्स. मग डायनॅमिक रेजिस्टन्स काय आहे? द रेजिस्टन्स ऑफर्ड बाय द डायोड टू द एसी सिग्नल. आणि स्टॅटिक रेजिस्टन्स काय आहे? अपोज ऑर रेजिस्टन्स ऑफर्ड बाय द डायोड टू द डीसी सिग्नल. येते लक्षात? आता याच्यामध्ये दोन महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते सुद्धा आपण मेन्शन करूया इथे. सपोज ही फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक झाली, सपोज ही फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक झाली डायोडची व्होल्टेज आणि करंटमध्ये, फॉरवर्ड व्होल्टेज आणि फॉरवर्ड करंट. मग आता या केसमध्ये जर मी एकच पॉइंट घेतला, इकडे असेल व्होल्टेज, इकडे असेल करंट, V बाय I इज नथिंग बट द स्टॅटिक रेजिस्टन्स एकाच पॉइंटचा. पण जर मी इथलं पर्टिक्युलर व्होल्टेज घेतलं, सपोज दिस इज अ V1, नाउ इट इज अ V2 सपोज, अँड दिस इज अ I1 and I2, तो चेंज इन करंट अँड चेंज इन व्होल्टेज. मग चेंज इन व्होल्टेज डिवाइड बाय चेंज इन करंट इज नथिंग बट द डायनॅमिक रेजिस्टन्स. येते लक्षात? म्हणजेच काय, जर एक डायोड आहे त्यांनी एसीला अपोज केला तर दॅट इज अ डायनॅमिक रेजिस्टन्स, त्यांनी डीसीला अपोज केला दॅट इज अ स्टॅटिक रेजिस्टन्स. लक्षात घ्या. आता प्रश्न बघा, डीसी रेजिस्टन्स ऑफ अ क्रिस्टल डायोड म्हणजे स्टॅटिक रेजिस्टन्स ऑफ अ क्रिस्टल डायोड, किंवा आपण त्या क्वेश्चन नुसारच जाऊया. डीसी रेजिस्टन्स ऑफ अ क्रिस्टल डायोड इज ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल टू, नन ऑफ अबोव. लक्षात घ्या की डीसी डायनॅमिक रेजिस्टन्स ऑलवेज लेस दॅन द एसी रेजिस्टन्स. हे खूप महत्वाचं आहे. मग इथे जर या डीसीच्या जागी एसी लिहिला आणि या एसीच्या जागी डीसी लिहिला, बघा तोच क्वेश्चन पण ऑप्शन काय होणार? चेंज होणार. मग त्या केसमध्ये काय येणार? मोर दॅन. म्हणजे टिपिकल बेंचमार्क की लक्षात घ्या तुम्ही, DC resistance or static resistance is always less than AC resistance or dynamic resistance. Okay? Next question. When the graph between current through and voltage across a device is straight line, the device is referred as. आत्ताच आपण ग्राफ काढला होता. इकडे व्होल्टेज घेतलंय त्या डिव्हाइसचं, त्या व्होल्टेज त्या डिव्हाइसच्या अक्रॉसचं, आणि हा करंट घेतला त्याच्यामधनं जाणारा. इफ इट इज अ स्ट्रेट लाईन, स्लोप किती आहे? 0. इफ इट इज अ स्ट्रेट लाईन दॅट इज ऑलवेज नोन ॲज अ लिनियर डिव्हाइस. दॅट इज ऑलवेज नोन ॲज अ लिनियर डिव्हाइस. मग डायोड लिनियर झाला का? नाही. डायोडची कॅरेक्टरिस्टिक लक्षात घ्या, व्होल्टेज आणि करंट असा कर्व होता बघा असा. तर दिस इज नथिंग बट द नॉन लिनियर. ओके, दिस इज अ नॉन लिनियर ग्राफ. मग आता इथे जे मेन्शन केलेलं आहे ते काय मेन्शन केलेलं आहे? स्ट्रेट लाईन. मग स्ट्रेट लाईन जर असेल तर दॅट पर्टिक्युलर डिव्हाइस इज ऑलवेज लिनियर. ॲक्टिव्ह डिव्हाइस म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल डायोड, आयसीज, बीजेटी, यूजेटी, फेट, हे काय आहेत? हे ॲक्टिव्ह डिव्हाइसेस आहेत. द डिव्हाइस विच आर कॅपेबल टू चेंज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ गिवन सिग्नल, किंवा द डिव्हाइस विच able to amplify the signal, given signal, that is called as active. मग passive कुठले आहेत? Resistor, capacitor, inductor, transformer, these are the passive elements. Okay, those are not capable to change the characteristic of given signal. They are not capable to amplify the signal, and they require an external source for the working. So that is a passive. ॲक्टिव्ह, लिनियर मी तुम्हाला सांगितलं, आणि नॉन लिनियर इथे आहे. लिनियरचे एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता आणि नॉन लिनियरचे सुद्धा देऊ शकता. लास्ट क्वेश्चन. नी व्होल्टेज ऑफ अ क्रिस्टल डायोड इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू अप्लाइड व्होल्टेज, ब्रेकडाउन व्होल्टेज, फॉरवर्ड व्होल्टेज, बॅरियर पोटेन्शियल. लक्षात घ्या, हा डायोड आहे, याचं जर स्ट्रक्चर बघितलं आपण
क्रिस्टल डायोड म्हणजे इकडे P असेल, इकडे N असेल, इकडे होल्स असतील, इकडे इलेक्ट्रॉन्स असतील आणि मी काय केलं त्याला फॉरवर्डमध्ये जोडलं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. मग आता या केसमध्ये क्रिस्टल डायोडमध्ये नी व्होल्टेज म्हणजे काय, नी व्होल्टेज जर ग्राफ काढला, सुरुवातीला किती व्होल्टेज त्याच्यामधलं वाढवलं फॉरवर्ड व्होल्टेज, तरी करंट काय असतो, झिरोच असतो. पण एकदा का ब्रेकडाऊन झाला की म्हणजे काय होतं, स्पेसिफिक. मग आता हे जे पॉइंट आहे याला म्हणतात नी पॉइंट. आपल्या गुडघ्यासारखा तो दिसतो, टर्न, एक्झॅक्ट टर्न. तर मग दिस इज नथिंग बट द नी व्होल्टेज. मग नी व्होल्टेज म्हणजे काय, जे व्होल्टेज त्याचं पर्टिक्युलर ब्रेकडाऊन करायला कामी येतो, बरोबर आहे. मग ते काय असतं, पोटेन्शियल बॅरियर. कारण याच्यामध्ये जी गॅप असते त्याला म्हणतो आपण डिप्लेशन लेअर, आणि त्या डिप्लेशन लेअरच्या अक्रॉस जे व्होल्टेज असतं त्याला म्हणतो आपण पोटेन्शियल बॅरियर. मग हळूहळू या पॉझिटिव्हमुळे होल्स पॉझिटिव्हली चार्ज आहेत ते तिकडे जातात, ह्या निगेटिव्ह टर्मिनलमुळे इलेक्ट्रॉन्स परत तिकडे जातात, त्याच्यामुळे डिप्लेशन लेअर कमी होते आणि एका वेळेला काय होतं, ती डिप्लेशन लेअर ब्रेकडाऊन होते, कोलॅप्स होते आणि करंट रॅपिडली फ्लो थ्रू द डायोड. म्हणजेच काय, जेवढं पोटेन्शियल बॅरियर तेवढं नी व्होल्टेज. ओके. मग याच्यामध्ये ऑप्शन काय आहे, तर बॅरियर पोटेन्शियल इज अ करेक्ट ऑप्शन. 10च क्वेश्चन्स होते. मी सांगितलं तुम्हाला कुठल्या पुस्तकामधनं होते, MCQs आहेत. महाट्रान्सको महामेट्रोमध्ये जो महत्त्वाचा विषय आहे ॲनालॉग आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, त्याच्यामधला हा पहिला टॉपिक होता आयडियल डायोड. खूप बेसिक लेवलचे आपण क्वेश्चन्स घेतलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला क्लिपर, क्लॅम्पर आणि स्पेसिफिकली त्याचे अप्लिकेशन्स, रेक्टिफायर्स असेल किंवा रेग्युलेटर्स असतील, हे सुद्धा आपल्याला डिस्कस करायचं आहे. याच पद्धतीचे व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.